नवीन रोजगाराचा कल पाहून उमेद अंतर्गत निसर्ग संपन्न असलेल्या कोकणात पर्यटनाच्या दृष्टीने महिलांचा देखील विकास साधता यावा म्हणून संघर्ष महिला प्रभाग संघ हरणे यांना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली टुरिस्ट बस। या माध्यमातून आर्थिक सक्षम होणाऱ्या महिलांची ही यशोगाथा। नमस्कार, माझं नाव ज्योत्स्ना अजित डडेमल। मी हरणे प्रभाग समन्वयक म्हणून पंचायत समिती दापोली येथे कार्यरत आहे। ऑगस्ट 2024 मध्ये आम्हाला सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ही गाडी मिळालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 तालुक्याला 4 टुरिस्ट बस मिळालेल्या, त्यापैकी ही दापोली तालुक्याला मिळालेली एक टुरिस्ट बस आहे। या टुरिस्ट बसच्या माध्यमातून उद्देश असाच होता की दापोली हे पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ असल्या कारणाने अनेक पर्यटक इथे फिरायला येतात। तर बरेचशी लोक ट्रेनला येऊन इथे लोकलला त्यांना फिरायला नसतात, तर तेव्हा या गाडीचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो। उमेद हे असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा महिलांचे